अभिनंदन सर्वच टीम्स प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण विजेतेपद मिळवले त्याबद्दल SSK टीचर्स या संघाचं विशेष कौतुक आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते क्वालिफायर 2 ला सुरुवात होते आहे. बेस्ट लक बोथ टीम्स. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्वालिफायर 2 सुरू होते. यातून जिंकणारा संघ थेट फायनलला. पहिलाच बॉल स्पिच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. संपर्क नाहीये. चेंडू निर्धाविताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी जर आपण पाहिली ना तर वडांगळी सनरायझर्स या संघाच्या माध्यमातून सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. स्ट्रायकर एंडकडे आपण समाधान आवारे यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब पानसरे यांना पाहतोय. क्लीन बोल्ड विकेटचं पतन होतंय. समाधान आवारे यांना माघारी जावं लागणार आहे. राईट ऑन अ टार्गेट. चेंडूने थेट यष्ट्यांचा घेतलाय वेध आणि फर्निचर तिथे केलं जातंय फ्रॅक्चर. पहिला धक्का, पहिली विकेट. वडांगळी सनरायझर संघाला बसलेला पहिला धक्का आहे. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा गुळवंत नाईट रायडर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश भाऊ मंडलिक, सिन्नर लँड सर्वेयर, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स माननीय राजू भाबड, किट पार्टनर MH प्लायवूड अँड हार्डवेअर, रौनक लॉन जवळ, सिन्नर संगमनेर हायवे सिन्नर. प्रोप्रायटर माननीय पांडुरंग जाधव, गुळवंत नाईट रायडर्स. पहिला धक्का बसलाय. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज समाधान आवारे यांच्या रूपामध्ये बांधून परतलेला आहे. तर नवीन फलंदाज योगेश्वर चव्हाणके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. लखन शिरसाट पुढे टाकलेला बॉल होता. अगदी जो टार्गेट आहे राईट ऑन अ टार्गेट तिथेच बॉल टाकला. याही वेळेस चांगला बॉल पुढे टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क इथे नाहीये. बॉलच्या लाईन मध्ये आल्याने थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लखन शिरसाट पहिलं षटक हाताळत आहेत. गुळवंत नाईट रायडर्स या संघानं जिंकला. टॉस घेतला निर्णय गोलंदाजी करण्याचा. यावेळी साडव्या बॅटनं बॉलला खेळून काढलंय. मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मिळते एक धाव आणि खातं उघडलं जात आहे. तर प्रमोद भाऊ सांगळे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजांना 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जो गोलंदाज विकेट घेईल त्या विकेटसाठी प्रमोद भाऊ सांगळे यांच्या वतीने 200 रुपयांचं प्राइज आहे. एक बाद एक अशी धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पुढे टाकला होता. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल लेग पाईसच्या मदतीने कळवत आहेत मुख्य पंच दीपकजी बेळगावकर आणि दुसऱ्या बाजूला गणेशजी जगताप यांना आपण पाहतोय. हे 2 पंच आहेत कार्यरत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 झाली आहे. एक फलंदाज बाद झाला आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना लखन शिरसाट यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथेही संपर्क झालेला नाहीये. चेंडू याही वेळेस निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. कौतुक करावं लागेल लखन शिरसाट यांचं. या ओव्हरमध्ये धावा दिल्या 2 आणि विकेट मिळवली आहे 1. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 2. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तिथे एकदा पूर्ण केली जाते गोलंदाजी करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर मितेश जोंधळे यांना आमंत्रित करण्यात आले. स्वतः संघाचे संघनायक आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला, पुढे टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, कव्हरला बॉलला अडवलं, तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या वाढली, धावफलकावर 3 धावा आहेत. स्लॉट मध्ये बॉल समोर टाकलाय, ओव्हर पिच आणि समोरच खेळलाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. ओव्हर द बॉलर हेड, एक सुंदर फटका, पहिला चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, तिथे एक सिंगल प्राप्त होते. एकच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल, धावसंख्या जाईल पुढे 15. सुरुवातीचे 2 धक्के बसलेत जरूर, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून पुढे एक चांगल्या आव्हानाकडे जावं लागणारे वडांगळी सनरायझर्स या संघाला. समोर आकाश आव्हाड, यावेळेचा बॉल थोडेसे शफल लाईन मध्ये आले होते. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवले. धावबागची अवघड संधी आहे, परंतु कौतुक करावं लागेल ते संगम सानप यांचं. काल देखील त्यांनी काय जबरदस्त यष्टीरक्षण केलं होतं. आज देखील खूप चांगले यष्टीरक्षण करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बाद 16 धावा धावफलकावरती आहे. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. थोडीशी जोखीम होती या धावेमध्ये, परंतु एक धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, धावसंख्या 16.
क्वालिफायर 2 जिंकणारा संघ मोहकिंग सोबत खेळणार फायनल. यावेळेसचा बॉल देखील वेगात टाकला होता. भन्नाट वेग टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने सरळ निघून गेलाय. मध्ये कुठलाही संपर्क कुणाशी झाला नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जाईल. धावसंख्या 16. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 बाद 16 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. वडांगळी सनरायझर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवले जाते. धाव मिळणार नाहीये. याही वेळेचा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. दोन बाद 16. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये राहिली आहे. कारण 4 चेंडूंचा विचार जर तुम्ही केला तर फक्त 2 धावा खर्च करण्यात आला. एकही मोठा फटका नाहीये. चांगला बॉल. यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर धाव इथे नाहीये. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. दोन बाद 16. शॉर्ट बॉलचा वापर हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेसचा चेंडू देखील नोमॅन्स एरियामध्ये लँड होताना दिसतोय आणि तिथे मिळते एकच धाव. आकाश आव्हाडचं कौतुक करूयात. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. 2 बाद 17. वडांगळी सनरायझर्स 2 बाद 17. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. तीन ओव्हर नंतर 17 गोलंदाजी करण्यासाठी विकास नवले यांना आता पाचारण करण्यात आले. पुढे टाकलेला बॉल पायांच्या साह्याने अडवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे. वा, जबरदस्त. काय चांगली गोलंदाजी होते पहा. पहिल्या 2 विकेट मिळाल्या. त्यानंतर गुळबंच नाईट रायडर्स या संघाच्या प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढलं आणि त्यानंतर हा संघ मागे वळून पाहायला तयार नाहीये. त्यानंतरच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. मागच्या ओव्हरमध्ये आकाश आव्हाड यांचा विचार जर केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या. इथेही विकास नवले आले. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला. चांगली फिल्डिंग देखील करताना पाहायला मिळाले. त्यावेळेस फुल टॉस होता. मिड विकेटला बॉलला खेळलाय. 1 बाउन्स कलेक्शन होताना दिसतंय आणि तिथे मिळते फक्त एकच धाव. परंतु वडांगळी सनरायझर्स संघ देखील कमी नाहीये. त्या संघाने या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेले आहेत. या मैदानावर वडांगळी सनरायझर्स संघाने प्रत्येकाचं मन जिंकलंय. वडांगळी सनरायझर्स संघाने या स्पर्धेमध्ये मनावर प्रत्येकाचे अधिराज्य गाजवले. फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. अभिनंदन भावसार यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका या मैदानाशी घासत आणि या मैदानाला चाटत गेलाय. लॉंग ऑफला एक सिंगल पंप कंप्लीट झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. सिन्नर तालुक्याचा विश्वचषक 7व्या पर्वामध्ये कोण जिंकणार. पुढे टाकला होता. पुढेच उडवलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. योगेश्वर चव्हाणके यांच्या बॅटमधून निघतोय एक तगडा प्रहार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील योगेश्वर चव्हाणके आणि वडांगळी सनरायझर्सला अर्धा डझन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतर. परत एकदा त्याच दिशेने बॉलला उडवलंय. तोच टप्पा, तोच फटका, तेच क्षेत्र आणि तोच रिझल्ट. लागोपाठचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. पहिल्या फटक्याची झेरॉक्स कॉपी काढावी असा फटका होता. लागोपाठचा दुसरा षटकार. तेच क्षेत्र निवडलं. धावसंख्या पुढे जाते धावफलकावर 31. मी अगोदर उल्लेख केला की वडांगळी सनरायझर्स संघ देखील कमी नाहीये. हा संघ कधी काय करेल ते सांगणं फार कठीण असतं. हा संघ ज्यावेळेला मैदानावरती खेळतो. परत एकदा पुढे टाकलाय. यावेळेस देखील चांगला फटका मनगडाचा वापर करत असताना लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाते. ऑफ ड्राईव्ह केला होता. तिथे मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 32 धावा धावफलकावर. होईल ड्रिंक्स ब्रेक.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगळी सनरायझर्स. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगळी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार सिन्नर. वडांगळी सनरायझर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा. एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. 4 ओव्हर संपल्यात. ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी संपलेला आहे. ड्रिंक्ससाठी सिन्नर एंटरप्राइजेसचे रतनजी पडवळ साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी नेहे साहेब, एनव्ही फार्मा कंपनी विनायकजी बिडी साहेब यांचं सौजन्य आपल्याला आहे. त्यांचाही विशेष आभार. 4 ओव्हर नंतर 32 ओव्हर नंबर 5 चा खेळ आता सुरू होतोय. गोलंदाजी करण्यासाठी आकाश आव्हाड यांना आमंत्रित करण्यात आलं. पहिलाच बॉल हवा तर दिली आहे. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे रिले कॅच. वाह, जबरदस्त कॅच पकडली जाते. विकेटचं बदल होत आहे आणि फलंदाज योगेश्वर चव्हाणके यांना माघारी जावं लागतं. योगेश्वर चव्हाणके यांचा संपलाय खेळ कारण पकडला गेलाय. एक सुंदर झेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. योगेश्वर चव्हाणके बाद झालेत आणि योगेश्वर चव्हाणके यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेमधले सर्वोत्तम फिनिशर, मॅच फिनिशर संदीप देशमुख. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कॅप्टन कूल, अभिनाना या 2 फलंदाजांना आता पुढे धाव घेऊन जायचंय. चांगला बॉल, भन्नाट वेग, प्रचंड वेगामध्ये टाकलेला हा चेंडू होता. आकाश आव्हाडने बरेचसे कठीण प्रश्न विचारलेत फलंदाजांना आतापर्यंत आणि त्याचं उत्तर फलंदाजांना देता आलेलं नाहीये. फक्त आकाश आव्हाडला. त्याच्या व्यतिरिक्तच्या इतर गोलंदाजांना त्यांनी हल्ला केलाय, परंतु आकाश आव्हाडने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. चांगली लाईन अँड लेंथ आकाश आव्हाडची आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या 32 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 5 सुरू असताना शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला. अर्जुन सानप चेअरमन यांच्या वतीने आकाश आव्हाडने जर या ओव्हरमध्ये विकेट घेतली तर त्याला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय अर्जुनजी सानप चेअरमन यांच्या वतीने प्राइज. 5वा षटक सुरू असताना धावसंख्या 32 झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर गलीमध्ये चाललाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक, बॉलला अडवलं जात आहे. ही मॅच महत्वपूर्ण आहे. या अगोदर तुम्ही काय केलं, या अगोदर तुम्ही कशा पद्धतीने खेळ केला, या अगोदर तुम्ही काय चुका केल्या, ते सर्व विसरून आता नव्यानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. आणि या दोन्ही संघांनी अगदी तोच प्रयत्न केलाय. आतापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाजीचा विचार जर केला तर 3 विकेट मिळाल्या. फलंदाजी करणारा संघ 33 धावा बनवताना दिसतो. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला होता. खूप चांगला बॉल निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, धाव इथे नाहीये. चुका सुधारवणं कशाला म्हणतात. मागच्या सामन्यामध्ये गुलबन्स नाईट रायडरच्या संघाचा विचार जर केला तर गोलंदाजीमध्ये बऱ्याचशा चुका घडल्या होत्या, परंतु त्यांनी चुका सुधारल्या आणि तो संघ आता मैदानावर ते खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये एक ऑटोग्राफ होता, तो इतिहास बनला होता. एक ऑटोग्राफ इतिहास बनला, तो या चेंडूनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. 3/33. त्यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळणार.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती आणि एक तरुण गोलंदाज होता, त्यानं सचिन तेंडुलकरची विकेट घेतली. तो एवढा खुश झाला की मी सचिनला आउट केलं आणि जाताना सचिन तेंडुलकरला म्हणाला की सचिन सर एक ऑटोग्राफ पाहिजे. सचिन सरांनी त्या ऑटोग्राफवर काय लिहिलं असेल, त्या गोलंदाजाचं नाव होतं ब्रॅड हॉक. लिहिलं असं की भविष्यात तुझ्या लाईफ मध्ये पुन्हा कधी असं होणार नाही, हा शेवटचा क्षण आहे की तू मला आउट केलंस, पुन्हा या बॉलवर तू मला आउट करू शकणार नाही. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या समोर ब्रॅड हॉक जवळपास 45 वेळा आला 45 मॅच मध्ये, नो बॉल. कित्येक बॉल सचिन तेंडुलकर यांनी खेळले असतील तरी सचिन तेंडुलकरला ते आउट करू शकले नाही. तेव्हा सचिन तेंडुलकरला विचारलं हाऊ इज पॉसिबल, तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या बॉलवर ब्रॅड हॉकने मला आउट केलंय ना, मी 50 वेळा तो रिप्ले पाहिला. याला म्हणतात चुका सुधारवणं, कारण 1000 काम करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही, एकच काम जो 1000 वेळा करतो तो पॉवरफुल बनतो. बॉल हवेत खेळलाय, बॉल उंची जास्त घेतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करेल, तिथे झेल मात्र ड्रॉप होताना दिसतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. फ्रीटचा बॉल होता. 5 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 37. 5 ओव्हर नंतर 37. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सिन्नर तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं शहर म्हणजेच आपल्या सर्वांचं लाडकं सिन्नर. हॅलो. 5 ओव्हर नंतर 37. भारतीय वायुसेनेतील सन्माननीय हवालदार मोरे साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत असणार आहे. मान्यवरांना विनंती की आपण मंचावर यायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लखन शिरसाट यांच्यासाठी या ओव्हरमध्ये प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. चेअरमन अर्जुन सानप. 3/37. त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर खूप चांगल्या टप्प्यावर आहे. प्रयत्न वेगळा होता, हा फटका वेगळ्या पद्धतीने खेळायचा होता, परंतु गोलंदाजाने फलंदाजाला ओळखलं, टप्प्यामध्ये बदल केला आणि त्यानंतर जे नियोजन होतं ना ते मात्र इथे संदीप देशमुख सरांचं आपल्याला ते बघायला मिळालं. त्यांनी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन वरून आलेत. काऊ कॉर्नरला बॉलला अडवलं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिथे झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 39 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. सर्वच क्षेत्रामध्ये सिन्नर तालुक्याचं एक वेगळं महत्व आहे. आज सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम तालुका म्हणून या सिन्नर तालुक्याकडे पाहिलं जातं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे सिन्नर तालुका मागे राहणार आणि त्यातलीच एक मोठी स्पर्धा आपल्याला सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलक 39 आकड्यावर 3 फलंदाज बाद आहेत. एका बाजूला वडांगळी सनरायझर्स तर त्यांच्या विपक्षामध्ये गुळवंच नाईट रायडर्स. चांगला बॉल यष्टीरक्षकाकडे निघून जाईल. लखन शिरसाट यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. संदीप देशमुख सरांची विकेट जर या ओव्हरमध्ये लखन शिरसाट यांनी घेतली तर हेमंत शिंदे सर यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आणि अर्जुन सानप चेअरमन यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक. षटकार मारला तर संदीप देशमुख सरांसाठी देखील 500 रुपयांचं प्राइज आहे आणि यावेळेचा बॉल हवाई सफर तर घडवली आहे. बॉल सीमा रेषा पलीकडे पाठवून दिलाय आणि हेमंत शिंदे सरांचं 500 रुपयांचं प्राइज मिळवलंय संदीप देशमुख यांनी. दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. जरी प्रतिस्पर्धी संघामध्ये असले परंतु चांगल्या खेळीसाठी बक्षीस हे लावलंच पाहिजे. संदीप देशमुख सरांसाठी एक प्राइज होतं. हेमंत शिंदे सरांकडून 500 रुपयांचं. तिथे षटकाराला धावसंख्या वाढली 45 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 6वं षटक सुरू आहे. अंतिमचा चेंडू मैदानामध्ये. संदीप देशमुख चांगली बॅटिंग करतायत 9 या धावसंख्येवर. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु संपर्क झालेला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येताना दिसतोय. ओव्हरचा खेळ संपलाय. 6 षटकं संपली आहेत आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर वडांगळी सनरायझर्स या संघाने धावा बनवल्यात 45 रन्स.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ उभं करून देणारी स्पर्धा आपण पाहतोय, सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी मिळते. अनेक नवनवीन खेळाडू आहेत, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी मिळते. त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही एकमेव स्पर्धा आहे सिन्नर तालुक्यातली. नाव तिचं सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून 7व्या पर्वामध्ये आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला पाहतोय. ओव्हर नंबर 7 ला सुरुवात. 7वं षटक घेऊन येत आहेत विकास नवले यांना आपण पाहू शकता. विकास नवले गोलंदाजी करण्यासाठी आलेत, तर स्ट्रायकर एंडकडे अभिनाना भावसार आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळलाय आणि विकास नवले यांच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण केलंय. विकास नवले यांना आसमान दाखवणारा एक तगडा प्रहार येतोय. षटकार. हकीकत है ये ख्वाब नहीं, अभी नाना तेरा जवाब नहीं. जबरदस्त स्ट्रोक आणि अर्धशतक पूर्ण झाले. वडांगळी सनरायझर्स या संघाचं धाव्यांचं अर्धशतक 51 धावा धावफलकावर आहेत. 51 रन. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 7 सुरू असताना विकास नवले गोलंदाजी करण्यासाठी पहिल्याच बॉलवर त्यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. 3 बाद 51. पाहूयात काय घडतंय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंटला बॉलला खेळून काढलंय. 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन करण्यात येईल. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. सीमारेषेच्या जवळ खूप चांगलं जजमेंट घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर खूप चांगले क्षेत्ररक्षण होताना आपल्याला दिसलंय. कारण हे देखील फार गरजेचं असणार आहे, कारण तुम्ही कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत ते या मॅच मध्ये फार महत्वाचं ठरणार आहे. क्षेत्ररक्षण देखील महत्वाचा अंग क्रिकेटमध्ये. एकदा वाली धावसंख्या 52. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 7 सुरू असताना त्यावेळेस देखील थोडीशी जागा बनवली आणि गॅप शोधलाय. बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली दरी आणि संदीप देशमुख सरांनी फटका खेळलाय. लय भारी. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. विकास नवलेने जर विकेट घेतली तर अर्जुन सानप चेअरमन यांच्या वतीने 500 रुपयांचं प्राइज. बॅकफुटला गेले, परत एकदा दिशा दिली. वाह, कलात्मक फटका. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय. गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग कसा करायचा हे इथे पाहायला मिळालं. चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. धावसंख्या झाली आहे 60. शेवटच्या क्षणी खूप चांगली फलंदाजी होताना दिसते वडांगळी सनरायझर्स. यावेळेचा बॉल देखील लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. ऑफ ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल लॉंग ऑफला. तिथे मिळते एकच धाव. HM प्लायवूडचे सन्माननीय पांडुरंग जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चांगला फटका यावेळेस ऑन साईडला बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा कुठलाही होणार नाही. एकच मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे 61 वरून पुढे जाईल 62 वर. 7 ओव्हर नंतर धावसंख्या 62 झाली आहे. 3 फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये धावा आल्यात 17. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. गुलवंत नाईट रायडर्स या संघाचे किट पार्टनर HM प्लायवूड अँड हार्डवेअरचे पांडुरंग जाधव साहेब उपस्थित. आपलं स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी मितेश जोंधळे यांना आमंत्रित करण्यात आलं. 62 झाल्या. 3 फलंदाज बाद. पहिलाच बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड. बॅट आणि बॉल मध्ये खूप चांगला मिलाप आणि मिलाप झाल्याबरोबर काय आवाज आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. मितेश जोंधळे यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलंय.
आइए मितेश, आपका स्वागत है, अभी नाना सांगतात. यावेळी चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात आणि स्पोर्टमॅन स्पिरिट देखील दाखवली आहे. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच सांगितलं की हो मी बाद आहे. एकदा जोरदार टाळ्या अभिनानासाठी, अभिनानाच्या या खिलाडू वृत्तीसाठी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. खूप चांगला खेळ आपल्याला इथे बघायला मिळतो आहे, कारण खिलाडू वृत्ती क्रिकेटमध्ये फार गरजेची असते आणि ती जबाबदारी खरं तर स्वतः कर्णधारावर असते. आज वडांगणी सनरायझर्स संघाचे ते स्वतः कर्णधार आहेत. त्यांनी खिलाडू वृत्ती दाखवली, त्यांनी स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलं आणि त्याचा परिणाम होतो संघावर. संघ देखील अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो, कारण आपल्या संघाचा संघनायक शिस्त प्रिय आहे, त्यामुळे आपण देखील त्याच पद्धतीने खेळलं पाहिजे. ते अभिनानाचं कौतुक असेल. ओव्हर नंबर 8 सुरू आहे, धावसंख्या 68 झाली आहे. षटकारानंतर विकेट आली. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं जातं. त्यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. चेंडूवरती येणारे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला, अन्यथा मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. आलाय चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिन्नर व शाखा क्रमांक 2. थोडस कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज इथे होईल बाद. विकेट. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, कधी फलंदाजाचं वर्चस्व राहिलं तर कधी गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. शरद आलेत नवीन फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला संदीप देशमुख आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर परत विकेट आली आहे. त्यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल, धावबादची संधी आणि तिथे मिळते विकेट. संदीप देशमुख सर यांना माघारी जावं लागतंय. काय गोलंदाजी केली आहे. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय आणि म्हटलं जातं की जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये तेच चित्र बघायला मिळालं. फलंदाज बाद होतील संदीप देशमुख. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 6 बाद 72 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा बाकी आहे. किती धावा येत आहेत या शेवटच्या चेंडूवर. सागर वाणी आलेत नवीन फलंदाज. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. दुसरा क्वालिफायर तुम्ही पाहताय, यातून जिंकणारा संघ, मला वाटतं रिव्ह्यूची मागणी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. हवेत काय निर्णय असेल काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि काय टार्गेट आहे ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. की हा चेंडू परत टाकला जातोय की काय ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर निर्णय येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपतोय. 72 बनवल्यात, जिंकण्यासाठी 73चं लक्ष आहे. जर या 73 धावा गुळवंच नाईट रायडर्स संघानं बनवल्या तर मेगा फायनल होईल मोह किंग्स विरुद्ध गुळवंच नाईट रायडर्स. जर या 73 धावा वडांगणी सनरायझर्सने रोखल्या तर या स्पर्धेची मेगा फायनल पाहायला मिळेल मोह किंग्स विरुद्ध वडांगणी सनरायझर्स. परंतु काय होईल येणाऱ्या 8 षटकांमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. परंतु समालोचन कक्षामध्ये माझी वेळ देखील या ठिकाणी संपते. यानंतर ऐकूयात जुन्नर भूषण मनोजी बेल्हेकर सर यांना. तोपर्यंत ड्रोनच्या साह्याने टिपलेली विहंगम दृश्य जी आहेत ती tenniscricket.in माध्यमातून आपण ऑन स्क्रीन देखील या ठिकाणी पाहू शकता. सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाजीवरती तयार आहे योगेश्वर चव्हाण के आणि पहिला चेंडू मितेशच्या बॅट मधून खेळलाय तो पोहोचला जाईल अगदी कव्हरला. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे. मितेश जोंधळे आणि त्याबरोबर विकास नवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल आदिशक्ती आदरणीय नयन मिटे यांनी मात्र कळवलेलं आहे इथे जर विकास नवले सर अर्धशतक पूर्ण करत असेल तर प्राइज आहे तब्बल 100च्या 11 नोटा 1100 रुपये. 1100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी निश्चितप्रमाणे जे असणार आहे. टाइम लिमिट आहे प्रत्येक टीमला प्रत्येक डावासाठी. दुसरा डाव अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 73 धावसंख्येचा पाठलाग आहे. योगेश्वर तयार विकाससाठी. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला आहे शॉर्ट थर्डमॅनला आहे तिथे हलक्या हाताने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. स्पर्धेचा असणारा आजचा हा शेवटचा दिवस. शेवटचे 2 सामने म्हणजे क्वालिफाय 2 आणि याच्यानंतरचे फायनल. फॉर्मॅट अगदी आपण पाहिले तर 4 फॉर्मॅट होते. आज 5 फॉर्मॅट पाहायला मिळाले. वुमन्स टीम सुद्धा खेळली ना आज. हा 5वा फॉर्मॅट होता आणि ती मॅचही रंगली. या दरम्यान चेंडू हवेत आणि झेल झालाय. विकास नवलेची खेळी संपुष्टात. 0वरती विकास नवले बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नयन मिठे यांनी बक्षीस लावलं होतं 1100 रुपये. आडनाव मिठे आहे पण मला वाटतं तो थोडस नाराज असेल आणि नाव नयन आहे आणि त्यांच्या नयनात आता अश्रू असतील कारण त्यांचा आवडता फलंदाज 0वरती बाद झालेला आहे. मी बाटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण आता संगम सानपला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. पाहूया काय करमत करतोय डावखुऱ्याचा फलंदाज संगम सानप. तुझी चर्चा अगदी आपण पाहतोय जे केली जाते संगमचे विरोधात क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावायचं. हलक्यातून चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो ढकललाय. धावबाची संधी आहे आणि फिकी खराब आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता 2 वेळेस आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय आत्ताची धाव आहे. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. स्क्वेअर लेग पंच थोडीशी चर्चा करतायत दीपक सरांबरोबर आणि रन आहे. आता ती रन का आहे. ती रन जर नसती तर इंग्लंडला त्यांच्या आयुष्यात मला नाही वाटत वर्ल्ड कप कधी जिंकता आला असता. थोडस जुना इतिहास आठवा बस. बाकीची उत्तर द्यायची गरज नाही. न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कप जो आला ना बॉलिंग प्ले असताना तिथे चौकार आणि फायनल मॅच आता वर्ल्ड कप. इंग्लंड गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धावा असेल. अवांतर आणि धावफलक वाढला जाईल. तो आहे आता 3 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला धावफलक पाहायला मिळते. एस्टनच्या पाठीमागे इष्टरक्षक अगदी आपण पाहतोय अभि भावसार. 10 चेंडू 18 धावसंख्येची एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाली आणि मितेशला खेळला जो षटकार होता तो अफलातून होता. नानसिंग डाऊन द विकेट. मॅडमच्या दिशेने चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. बॅकअपचं कामकाज केलं जाईल. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेंडूपणे धावफलक 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज प्रमुख मान्यवरांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मेगा फायनल आज रंगताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. पण मेगा फायनल मध्ये मोहकिंगच्या विरोधात नक्की कोणता संघ असणार आहे ते ठरवणारा हा सामना आहे क्वालिफाय 2 चा. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला खेळला गेलाय. त्या दरम्यान 1 धाव येईल. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 बाद 5 धावा.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. पाच धावा आहेत पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबाईलमध्ये. हा धावफलक आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहे सोमनाथ गोसावी. डावखरा तरी मार आहे. इथे हलक्या तऱ्हेने चेंडू फ्लिक केला, परत एकदा घरटा सोडलं, परंतु फलंदाज सुरक्षित असलेलं या ठिकाणी परत एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पाहतोय की सातत्याने संगम हा स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय मितेशला, परंतु तो थोडासा अडचणी देताना पाहायला मिळतोय. 2 वेळेस वाचला गेलाय. आपल्याकडे धावसंख्या आहे 5. 73 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे मेगा फायनलला पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. गुलबर्ग नाईट रायडर्स वर्सेस सनरायझर्स वडांगळी. स्विचचा फटका होता. इथे चेंडू परफेक्ट बॅट वरती नाहीये, निर्धाव आलाय. हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. एक आलेली विकेट आणि त्यानंतरचं थोडंसं प्रेशर अगदी आपण पाहतोय. हे प्रेशर कुठेतरी हँडल करावा लागेल. प्रेशर हँडल करणं हे संगमसाठी नवीन नाहीये. कित्येक सामन्यांमध्ये कित्येक मॅच मध्ये त्याने अशा प्रकारच्या मॅच संघ अडचणीत असताना संघाला विजय मिळवून दिलेला आहे. पण यावेळेस वन हँड कॅच सुरेख झेल आणि फलंदाज क्रमांक 2 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एक जबरदस्त झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आणि आम्ही इथे अभिभावसर यांनी घेतलेला झेल जर मित्रांनो आवडला असेल वन हँड कॅच तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. जल्लोष काय आहे हे निश्चितप्रमाणे दिसून येत आहे. उत्साह आहे, स्वप्न आहे. कारण इथून पाठीमागचा काही इतिहास जर आपण आठवला तिथून पाठीमागच्या इतिहासामध्ये एक गोष्ट आपण सातत्याने पाहिली. ती गोष्ट होती काय की आम्ही नवनवीन 6 परवा 6 विजेते पाहिलेत. यावरची कोण प्रश्नचिन्ह होतं. पण जसे 4 नवीन संघ आले मग यांनी तयारी केली की चल इस साल मौका है, इस मौके पे चौका मार देते. लेकिन यहाँ पे चौका नहीं, यहाँ पे सीधा छक्का है. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटका. आपण पाहतोय मैदानाच्या आतून एक षटकार खेळला गेला आकाश आव्हाडच्या बॅट मधून. कारण आकाश आव्हाड काय आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. षटकारानंतर धावफलक 11. 11 रन लॉस ऑफ 2 विकेट. पॉइंटला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. तिथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा आहेत. एक शांत प्रकारचं वातावरण आहे. गेम प्लॅन काय असेल त्या गेम प्लॅन नुसार इथे मात्र कामगिरी इथं करावी लागणार आहे. विकेट आकाश आव्हाडच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवसनी घालणारा एक सूर्यप्रकाशचा षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा संख्या 17. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 बाद 17.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या आहेत. म्हणजे तुम्ही पहा, गुलवंत नाईट रायडरचा सुद्धा चाहता वर्ग आहे, खूप मोठमोठे आवाज करतोय. दुसऱ्या बाजूने अगदी आपण विचार जर केला तर सनरायझर्स वडांगणी याही टीमचा चाहता वर्ग निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. काही जी लोक आहेत ना, जे क्रिकेट रसिक आहेत, ज्यांना क्रिकेट खूप आवडतंय, ज्यांना क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे कळतंय, जे कॉमन पर्सन आहेत, तेही निश्चितप्रमाणे चांगले फटके आले, चांगले षटकार चौकार आले, विकेट आल्या, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, तर प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी त्यांच्या वतीने सुद्धा प्रोत्साहन दिलं जाते. स्विच हिट अगदी आपण पाहिलं, चेंडू जमिनीला समांतर खेळला, तिथे क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव या ठिकाणी जे पळून पूर्ण केलीच गेली आणि एका धावसंख्येनंतर धापालकरती धावसंख्या आहे ती 18 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 चेंडू आणि बनवायच्या आहेत 55 धावा. 35 चेंडू आणि 55 धावा ह्या धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. विकेट केलाय, फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आणि याच चौकाराच्या रूपाने धापालकर धावसंख्या 2.2 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात क्वालिफाईड 2 मध्ये 22 आहे. सगळे अंक 2 आले. हलक्या हाताने चेंडू यात्रा ढकलला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक धाव तर आली आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, आखो का इशारा, आणि धावा चोरल्या गेल्यात. काही ठिकाणी चोरी माप असते, इथली चोरी माप आहे, पण इथं चोरी सापडली तर परतीचा प्रवास असतो. 24 धावा, उर्वरित चेंडू शिल्लक 33 बनवायच्या आहेत 49. गोलंदाज पापड पाहतो योगेश्वर, गोलंदाजीवरती आहे. हो 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 हो, येथे मात्र चेंडू खूप जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू आणि त्यानंतर थोडीशी चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मितेशने चर्चा ही केली असेल का, तू सकाळी कशावर गाडीवर आला का, गाडीत आला, किती वाजता उठला होता, ही चर्चा नाहीये भाई. अभी गेम कितना बाकी है और बनाना कितना बाकी है, ही चर्चा आहे. उतरावा लागते एखाद्या गोष्टीत. परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळलाय, लॉंगॉनला चेंडू पोहोचला, एक धावा आरामात या दरम्यान जी घेतली जाईल. स्ट्राईक मितेश याच्याकडे अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि धापालकरती धावसंख्या पुढे जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने या ठिकाणी होईल षटकाची समाप्ती. 3 षटक संपली, 2 बाद 26 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30, बनवायचे आहेत 47. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती असतील अभि भाऊसार. काय गोलंदाजी करणार ते आपल्याला पाहिजे. प्रत्येक जण इच्छा आकांक्षा बाळगून आहे. प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये आज एक आस लावून बसलेला आहे की नक्की कोणता जिंकणारा संघ असेल, सेलिब्रेशन नक्की कोणाचा असणार आहे. त्याचं कारण असं आहे की पुढे काय होणार आहे कोणालाच माहिती नाहीये. ऍक्शन, रिॲक्शन, सेलिब्रेशन, स्पर्धेचं आकर्षण, ह्या सगळ्या गोष्टी क्षणक्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव येईल, धाबलकेकडे पुढे जाईल. मितेश जोंधळे 5 चेंडू खेळलाय, 5 चेंडूवरती 5 सिंगल आहेत, 5 धावा आहेत. आणि या दरम्यान इथे 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 बिग विकेट, आकाश आव्हाडची आली आहे खेळी संपुष्टात. आकाश आव्हाडचा झालाय सुंदर असा झेल आणि आकाश आव्हाड याचा संपलाय खेळ. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला.
सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं बिग हिट केलाय, चेंडू पाठवला मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. छेरन फटक्याचा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. किशोर राऊत आलाय आणि पहिल्या चेंडूची षटकार खेळला गेला. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय शतरक्षक चेंडूवरती. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय समाधान त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. एक सिंगल आली, दाबरेखाती धावा संख्या 34 आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 चेंडू आणि 39 धावा. हलक्या हाताने चेंडू परत एकदा खेळलाय. ही 6वी सिंगल आहे. ती मितेश, एक गेम प्लॅन असणार आहे मितेशचा. आणि मितेश किती फॉर्म मध्ये आहे किंवा तो काय करामत करतोय, काय फलंदाजी करतो, हे नवीन सांगण्याची गरज नाही. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, तिथे समाधान चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय बॅकअपचं कामकाज करत असताना तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा आल्या. या 2 धावासंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर 3 बाद 37 म्हणजे 24 चेंडूत 37 झाल्यात. 24 चेंडू 36 बनवायच्या आहेत. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या बाकी राहिल्यात. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. कोर्टामध्ये ज्यावेळेस अगदी आपण जातो ना, न्याय देवता जी असते ते न्याय देवतेच्या हातामध्ये एक तराजू असतो. पाचव्या षटकात घेतलेला बॅटिंग पॉवर प्ले अगदी आपण पाहतोय. आणि जर नाही घेतला तर 6व्या षटकात कंपल्सरी दिला असता. तर न्याय देवतेच्या हातामध्ये ज्याप्रमाणे तराजू असतो ना, अगदी तसाच आहे. ना इधर ना उधर. म्हणजे 4 षटकात संपलीत, निम्म्या धावा झाल्यात 37 आणि आता 4 षटकांमध्ये 36 बनवायच्या आहेत. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. 72 बनवल्यात. 73चा पाठलाग या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो चालू आहे. आणि संदीप देशमुख आलेत गोलंदाज आणि समोरच्या बाजूला फलंदाज आहे मितेश जोंधळे. 24 चेंडू आणि 36 धावा
9ची सरासरी जे राखावी लागणार आहे. 12वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. हलक्या हाताने चेंडू परत ढकलला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि फिकीपर्यंत 2 धावा. मितेश पहिल्यांदा 2 धावा घेतोय आणि आता गेम प्लॅन कदाचित पहिला फर्स्ट सेकंड घेत होता, आता थर्ड आणि टॉप मध्ये निश्चितप्रमाणे येण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा आल्यात. 39. संदीप टू मितेश. क्वालिफाय 2 चा सामना जिंकणारा संघ मेगा फायनलला. परत एकदा इथे उंची खूप आहे. झेल झालाय आणि मोठी विकेट आली आहे. संदीप देशमुख यांना मितेश जोंधळे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मितेश अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, पण थोडीशी गती होती चेंडूला आणि टप्प्याला लागला आणि चेंडू शॉर्ट मिड विकेटला तिथे झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. धक्का क्रमांक 4 आहे. 39 धावा आहेत. 22 चेंडू आणि 34 धावा अजून या दरम्यानच्या बढवायच्या. दरम्यानच्या काळामध्ये सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच यासाठी मेडल्स, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ट्रॉफीज आहेत. आणि विशेष करून सिद्धिविनायक असोसिएशनचे ओनर आदरणीय इंजिनियर वैभवजी मुत्रसे ठिकाणी उपस्थित झालेत. साहेब आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल आता. लखन शिरसाट, मेरे 2 अनमोल रतन, एक स्कोरर है, नाम है राम, तो मैदान के अंदर है लखन. संदीप तयार. इथे लॉंगॉनला चेंडू. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मितेशची विकेट टर्निंग पण ठरणार का? 4 बाद 40. डाव सावरावा लागेल लखनला, डाव सावरावा लागेल किशोरला. किशोर राऊत आले आले षटकार खेळ त्यांनी त्याचे आक्रमक ते दाखवून पण दिलेले आणि खेळावा लागला किशोरला. हो 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 लॉंगॉनला खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्याचा आढावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. पब्लिक बार बार करती शोर जब चलता है बल्ला, नाम है किशोर. या दरम्यान बॅकफुटला सरकलाय, कव्हरला चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. 4 रन. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. आज हिरो बनण्याची संधी आहे. 50वा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. अजून 23 बनवायचे आहेत. 19 चेंडू बाकी राहिलेत. परत एकदा बॅकफुटला सारखा चेंडू पंच केला. तिथे धावबाची संधी आहे. फिकी उशिरा आली आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे षटकाची होईल समाप्ती. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 50. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. अशा कंडिशन मध्ये ज्या संघाकडून चुका जास्त होतील तो संघ आता अडचणी देणार आहे. म्हणजे तुम्ही पहा याच्या अगोदर एक चूक केली होती ज्यावेळेस आपण एलिमिनेटर राऊंड पाहिला आणि वडजेर संघाकडून चुका झाल्या, जेल सुटले गेले, रनआउटच्या संधी मात्र गमावल्या आणि संघाला मात्र मेगा फायनल पासून दूर राहावा लागला. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. पहिला जेल सुटला त्याला काय हरकत नाही, दुसरा सुटला काय हरकत नाही, पण त्याच्यानंतर अगदी शेवटच्या षटकात जेल चौकार आडत असताना खराब क्षेत्ररक्षण झालं त्यावेळेस अगदी सांगितलं चेंडू खूपच उसळला गेला किंवा काय. आपण पाहतो ना कधी कधी इथे 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 विकेट. अभि भावसर अजून एक विकेट घेतोय फलंदाज बाद.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. किशोर राऊतची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण किशोर साठी वाजूया. मजा आली मॅच मध्ये किशोरने. पण आता किशोरच्या जागेवरती अगदी आपण पाहतोय म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत आव्हाड. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. पीके सुद्धा अगदी लाजबाब आपल्याला जे पाहायला मिळाली. तिथं काय झाले पाहिजे एकदा छोटासा अपघात, छोटीशी धडक. म्हणजे धक्का लागला. लखन शिरसाट आणि अभि भाऊसार एकमेकांना टक्कर झाली. आता बरेच जण हा एक विचार करतील लखन शिरसाट आणि अभि भाऊसार यांचे फिटनेस जर पाहिला तर तफावत आहे बरोबर. पण मार कोणाला लागलाय? अभि भाऊसारला. त्याचं कारण आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला केला तुम्ही म्हणतील नाही मी अभि तर मी जवान हूं. तर जाऊया मैदानाच्या आत. अभि तयार आहे. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एक तर अगदी आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या दरम्यान 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. धाबलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या 5-55. 5.4 षटकात 14 चेंडू 18 धावा. 14 चेंडू 18. मॅच मधली रंगत हळूहळू वाढली जाते. बडाफला चेंडू पोहोचलाय. तिथे 1 धाव तर येते. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय खराब झालंय. मी अगोदरच सांगितलंय की इथे तुम्ही ज्या संघाकडून चुका जास्त होणार त्या संघाला अडचणीला सामोरं जावा लागणार. विशाल जहाज असेल तर त्याचे तुकडे व्हायला वेळ लागत नाही. यावेळेस उजव्या टीच्या बाहेर वाईड बॉल. धापलकर धावसंख्या 58. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13. बनवायचे आहेत 15 धावा. 13 चेंडू 15. गुळवंश नाईट रायडर्स इथे फुल टॉस. और ये चरण हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आम्ही पाहिले. ते फलंदाज आले आणि धावसंख्येत सातत्याने झाली वाढ. एक होता आकाश आव्हाड, तो दुसरा आहे अनिकेत आव्हाड. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 12 चेंडू 9. आणि 2 भाऊ आहेत सख्खे भाऊ. हा शब्द सातत्याने येतो. हे 2 सख्खे भाऊ आहेत. मी एक वाक्य नेहमी सांगतो भाऊ सक्का असो मावस असो चुलत असो भाऊ भाऊ असो मानलं तर नातं आहे. तो कुणीच कोणाचं नाहीये. इथे धावबाची संधी परंतु एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. दापलकर धावा संख्या 65. 11 चेंडू आणि 8 धावा. 11 गेंदे 8 रन. अनिकेत आव्हाड आता स्ट्राईकला. चर्चा अगदी आपण पाहतोय संदीप देशमुख पंचांबरोबर चर्चा करताना पाहायला मिळते. मला वाटतं चेंडू गोलंदाज तयार आहे. संदीप देशमुख तो अनिकेत आव्हाड. यावेळेचा चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा मार आहे. हलकस अपील निश्चयप्रमाणे केले गेले होते. समीकरण बदलेल. शेवटचे 10 चेंडू आणि 8 धावा. 10 चेंडू 8. गुलवंश नाईट रायडर्स की सनरायझर्स वडांगळी मेगा फायनल ला कोण? स्क्वेअर कटचा फडका. स्क्वेअर कट. चेंडू पोचतो सीमा रेषेच्या बाहेर. फरार 4 रन.
चौका वाला चौका. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. शेवटचे 9 चिनवाणी बनवायच्या 4 धावा. काय फलंदाजी अनिकेत आबरच्या माध्यमातून होतीये. संधी सरता येरे परत एकदा. इथे मात्र चेंडू डावे तिच्या बार वाईट बॉल. चेंडू खराब. समीकरण परत एकदा बदललं जाईल. 9 चिनवाणी 3 धावा. 9 चिनवाणी 3. गुळवास नाईट रायडर्स विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलाय. 9 चेंडू 3. बिग हिट और ये वन हैंड कैच. मैच अभी खत्म नहीं हुआ. कैच आउट. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. एक परवापासून की 2 दिवसापासून एक इंस्टाला रील व्हायरल होती. अशा प्रोफेशनल टीमची एक रील व्हायरल होती सध्या. एकच रन बनवायची होती जाधव सर, एकच. 4 विकेट आल्या, टीम ऑल आउट झाली. इथं बनवायच्यात फक्त 3 आणि विकेट बाकी राहिल्या 4. त्यामुळे इथं येणाऱ्या फलंदाजाकडून बिग हिट केलं जाणार की डोक्यावरती बर्फाचा तुकडा नाही म्हणावं लागेल, बर्फाची लादी घेऊन यावं लागेल. इतकी शांत फलंदाजी करावी लागेल. इथे चेंडू डॉट. शेवटचे 7 चेंडू आणि 3 धावा. 7 चेंडू 3. संजीव सरता यार परत एकदा. योगेश सानपाला न्यू बॅटर आणि अजून एक चेंडू डॉट. 7वं षटक संपलंय. 70 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. या 3 धावा वाचवणारा गोलंदाज कोण असेल ते आपल्याला पाहिजे, कारण समोर तितक्या ताकदीची फलंदाजी आहे कि अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. प्रेक्षक वर्ग मला वाटतं बरेच जण मैदानाच्या आतमध्ये आलेत का प्रेक्षक? थोडंसं पाठीमागे सरकता का? माझ्या उजव्या बाजूला थोडं मागे सरकता का? बाउंड्रीवरती उभे तुम्ही. सहा चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज सोमनाथ गोसावी आणि समोर फलंदाज लखन शिरसाट. 6 गेंदे 3 रन आणि स्विच हिट. सामना संपला आणि या स्पर्धेच्या मेगा फायनलला जाऊन पोहोचला गुलवर्स नाईट रायडर्स. कॉंग्रॅच्युलेशन. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा गुळवंत नाईट रायडर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश भाऊ मंडलिक, सिन्नर लँड सर्वेयर, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स माननीय राजू भाबड, किट पार्टनर MH प्लायवूड अँड हार्डवेअर, रौनक लॉन जवळ, सिन्नर संगमनेर हायवे सिन्नर. प्रोप्रायटर माननीय पांडुरंग जाधव. गुळवंत नाईट रायडर.